इलेक्ट्रॉनिक बँकिंगमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा देशातील बँकिंग संस्थांच्याकडून आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या महत्त्वपूर्ण सेवा सुविधांचा आपण उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरतं. कारण भारतासारख्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर ई बँकिंगचे जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह चॅनल्स किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे डिलिव्हरी चॅनल्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, त्यामधील सर्वाधिक लोकप्रिय असणारा डिलिव्हरी चॅनल म्हणजेच डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हा असल्याचे आपल्याला दिसून येते. तथापि सध्या भारतात जर आपण पाहिलं तर देशातील वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतील, पब्लिक सेक्टर बँक्स असतील, कोऑपरेटिव्ह बँक्स असतील किंबहुना फॉरेन बँक्स असतील, या सर्व बँका वेगवेगळ्या प्रकारच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या योजना या राबवत असल्याचे आपल्याला दिसून येते. अर्थात या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या योजना राबवण्याकरिता किंवा त्यांच्या माध्यमातून सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी, टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी ही याच्यामध्ये मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, की ज्याला टेक्निकल भाषेमध्ये कार्ड नेटवर्क असं म्हटलं जातं. सध्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने 4 वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था कार्ड नेटवर्किंगच्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळेल, की ज्यामध्ये प्रामुख्याने मास्टर कार्ड, त्याचबरोबर व्हिसा, व्हिसा इंटरनॅशनल, अमेरिकन एक्सप्रेस आणि भारतीय कंपनी म्हणजे रुपे, या 4 वेगवेगळ्या कंपन्यांचा विचार आपण याच्यामध्ये करू शकतो. मित्रांनो, भारतातील कोणतीही बँक असेल, या बँकेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडून ज्या डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्डची सुविधा दिली जाते, त्याचबरोबर क्रेडिट कार्डची जी सुविधा दिली जात असते, या सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जी काही टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जी व्यवस्था याच्यामध्ये जे केली जात असते, ती कार्ड नेटवर्क कंपन्यांच्याकडून केली जात असते. जर आपण रुपे कार्ड इंट्रोड्यूस होण्यापूर्वी जर भारतातील वेगवेगळ्या बँकांची ही कार्ड टेक्नॉलॉजी किंवा त्याचा जो काही बेस आहे तो जर आपण पाहिला तर तो प्रामुख्याने 2 अमेरिकन कंपन्यांच्या वरती अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येतो, की ज्यामध्ये व्हिसा इंटरनॅशनल आणि मास्टर कार्ड या 2 अशा कंपन्या आहेत, की जगभरातील जो कार्ड बिझनेस आहे, की त्याच्यामधला मॅक्सिमम कार्ड बिझनेस या 2 कंपन्यांच्या हातामध्ये समावलेला आपल्याला पाहायला मिळेल. भारतामध्ये देखील जे पहिल्यांदा त्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्ड्स इंट्रोड्यूस करण्यात आले, ते कार्ड्स मास्टर कार्ड आणि व्हिसा या 2 कंपन्यांच्या माध्यमातूनच या देशातल्या बँकिंग संस्थांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या होत्या. मात्र याला भारतीय पर्याय देण्याच्या अनुषंगाने भारतात आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI या संस्थेची आपण स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून सर्वप्रथम रुपे डेबिट कार्डची सुविधा देण्यात आली आणि आता आपण त्या ठिकाणी को ब्रँडेड असणारे रुपे क्रेडिट कार्ड देखील आपण उपलब्ध करून देत आहोत. जे सध्या जर आपण भारतात पाहिलं तर या 4 वेगवेगळ्या अशा कंपन्या आहेत, की ज्यामध्ये सर्वाधिक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या मध्ये व्हिसा इंटरनॅशनल आणि मास्टर कार्ड यांचा समावेश आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. परंतु NPCIची स्थापना झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने रुपे या कंपनीचे जे काही डेबिट कार्ड्स आहेत, ते मोठ्या प्रमाणात विशेषतः सहकारी बँका आणि पब्लिक सेक्टर बँकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वापरात आल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एक सुरुवातीचा जो काही एक बेस होता, की ज्यामध्ये व्हिसा आणि मास्टर कार्ड यांचे जे काही युजर्स होते किंवा त्यांचे जे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड जे होते, ते मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. त्याला कॉम्पीट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण रुपे कार्ड हे इंट्रोड्यूस केलं, की ज्याचे प्रमाण किंवा ज्याची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. त्याचबरोबर अमेरिकन एक्सप्रेस कार्ड देणाऱ्या बँका जर आपण पाहिल्या तर फार कमी बँका या अमेरिकन एक्सप्रेस या कंपनीचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हे उपलब्ध करून देतात. विशेषत्वाने त्यामध्ये प्रामुख्याने जे इंटरनॅशनल डेबिट कार्ड किंवा इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड जे असतात, की त्यामध्येच प्रामुख्याने अमेरिकन एक्सप्रेसच्या कार्ड टेक्नॉलॉजीचा समावेश आपल्याला करता येऊ शकतो. थोडक्यात या देशातील ज्या काही वेगवेगळ्या बँका आहेत, त्या बँकांना हे कार्ड्स पुरवण्याकरिता किंवा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची सुविधा देण्याकरिता जे टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म जो आहे, कार्ड नेटवर्कची जी सुविधा आहे, ही सुविधा या 4 कंपन्यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येते. मात्र सध्या एक खूप मोठ्या प्रमाणात न्यूज त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. ते म्हणजे मास्टर कार्डला भारतामध्ये कार्ड टेक्नॉलॉजी प्रोव्हाईड करण्याच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बॅन केलेला आहे. अर्थात हा बॅन नेमका का केला, त्याची कारणं काय आहेत, ते देखील आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी ही मास्टर कार्ड कंपनी जर आपण पाहिली, तर ही एक अमेरिकन बेस्ड कंपनी आहे. या कंपनीची स्थापना सुरुवातीला 1966 मध्ये इंटरबँक कार्ड असोसिएशन या नावाने या संस्थेची स्थापना झाली
आणि 1979 मध्ये मास्टर कार्ड या ब्रँड घेऊन त्या ठिकाणी ती मार्केटमध्ये उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या कंपनीच्या माध्यमातून किंबहुना या संस्थेच्या माध्यमातून ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. या मल्टीनॅशनल कंपनीद्वारे क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाते किंवा ज्याला आपण चार्जड व्हॅल्यू कार्ड असं आपण म्हणतो, प्रीपेड कार्ड जे असतात, ही याही कार्डची सुविधा मास्टर कार्डद्वारे ही उपलब्ध करून दिली जाते. किंबहुना या कार्ड टेक्नॉलॉजीमध्ये एक पथदर्शक असणारी अशा प्रकारची ही एक मल्टीनॅशनल कंपनी असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात या कंपनीच्या इतिहासाकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला लक्षात येईल की अनेक वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तनं याच्यामध्ये झालेली आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये जी काही त्या ठिकाणी युरोपे इंटरनॅशनल ही एक कार टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणारी जी संस्था होती, कंपनी होती, ही कंपनी देखील त्या ठिकाणी 2002 मध्ये मास्टर कार्डनं एक्वायर केलेली आहे आणि ती कंपनी याच्यामध्ये मर्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर अनेक वेळा या मास्टर कार्डने आपला लोगो असेल, आपलं ब्रँड नेम असेल, की त्याच्यामध्ये अनेक वेळा बदल देखील आपल्याला करायला केलेले आपल्याला पाहायला मिळतात. सध्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्डवरती जो काही त्या ठिकाणी कार्ड विथ त्यांचा लोगो जो येत होता, त्याच्यामधील मास्टर कार्ड हा शब्द त्याच्यामधून हटवण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचा जो ब्रँड लोगो जो आहे, तो त्या ठिकाणी 2016 मध्ये त्यांनी चेंज केलेला आहे. आणि भारतातील अनेक बँका, विशेषत्वाने प्रायव्हेट सेक्टरमधील बँक्स असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया सारखी नॅशनलाइज्ड बँक असेल किंवा इतर काही बँका या मास्टर कार्डच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. मात्र त्या ठिकाणी यांच्या बाबतीमधली एक न्यूज जी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे ती म्हणजे त्या ठिकाणी या मास्टर कार्डला सध्या भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे. अर्थात हे बॅन करण्यापाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी देखील आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नेमकं काय याच्या बाबतीमध्ये घडलं, अशी कोणती बाब घडली की ज्यामुळे मास्टर कार्डला भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे. तर या संदर्भातला एक महत्वाचा कायदा यासाठी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 2007 मध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ऍक्ट नावाचा एक स्वतंत्र ऍक्ट त्या ठिकाणी करण्यात आला, की ज्याला आपण PSS ऍक्ट असं त्या ठिकाणी म्हणू शकतो, की ज्यामध्ये 12 ऑगस्ट 2008 मध्ये हा कायदा त्या ठिकाणी प्रत्यक्षात हा लागू करण्यात आला. परंतु या कायद्याचा उल्लेख करत असताना पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ऍक्ट 2007 असं म्हटलं जातं, की या कायद्याची निर्मितीच मुळात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही पेमेंट सुविधा आहेत, त्याचबरोबर इंटर बँक, इंटर कस्टमर सेटलमेंटच्या ज्या प्रोसेसेस असतात, त्या रेग्युलेट करण्याच्या अनुषंगाने हा एक स्वतंत्र कायदा भारतामध्ये करण्यात आलेला आहे. की आपल्याला कल्पना आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट या देशामध्ये आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आयटीशी रिलेटेड वेगवेगळे कायदे आहेत. मात्र भारतातील बँकांच्या मध्ये किंवा भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा उपयोग वाढत गेल्यामुळे किंवा आयसीटीचा वापर वाढत गेल्यामुळे की त्या ठिकाणी संपूर्ण या कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि म्हणून की 2008 मध्ये ऑगस्ट 2008 मध्ये हा एक स्वतंत्र कायदा पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट 2007 या नावाने हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला. या कायद्यामधील जो सेक्शन 17 आणि 18 जो आहे, की यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेला काही विशेष अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत, की जर त्या ठिकाणी या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमच्या सुधारणेच्या अनुषंगाने त्यामधील पार्टिसिपंटच्या ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचबरोबर पेमेंट सेटलमेंट सिस्टममध्ये पार्टिसिपेट होणारे जे काही वेगवेगळे ज्या पार्टीज आहेत आणि कस्टमर आहेत, की यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील जो काही डेटा आहे, तो डेटा सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने काही निर्देश देण्याचे अधिकार सेक्शन 17 आणि सेक्शन 18 नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेले आहेत. यामधील जर त्या ठिकाणी अधिकार जे आहेत, हे जर आपण पाहिले तर त्या अधिकारानुसार या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या प्रत्येक संस्थेला, प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी निर्देश देण्याचे अधिकार जे मिळाले, त्या अधिकारानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 एप्रिल 2018 रोजी एक सर्क्युलर जारी केलं आणि त्या सर्क्युलर मधला जो कोर भाग जो आहे, तो त्या ठिकाणी प्रामुख्याने पेमेंट सिस्टमचा जो डेटा आहे, तो डेटा स्टोअर करण्याच्या संदर्भात एक महत्वाची तरतूद ही त्याच्यामध्ये निर्देशित करण्यात आलेली आहे. ती तरतूद जर आपण पाहिली तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ऑल सिस्टीम प्रोव्हायडर्स शॅल इन्शुअर दॅट द एंटायर डेटा रिलेटिंग टू पेमेंट सिस्टम ऑपरेटेड बाय देम. ज्या काही पेमेंट सिस्टम प्रोव्हाइड करणाऱ्या, टेक्नॉलॉजी नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, मग त्यामध्ये मास्टर कार्ड असेल, विजा असेल, रुपे असेल, अमेरिकन एक्सप्रेस असेल किंवा ज्या काही त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या याच्यामधल्या कंपनी असतील, की त्यांनी
की त्या ठिकाणी हा जो डेटा आहे तो डेटा त्या ठिकाणी भारतामध्ये स्टोअर केला पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे. कारण याचा संबंध जो आहे तो बँकिंग मधल्या डेटाच्या कॉन्फिडेन्शियालिटीशी संबंधित याचा भाग असल्यामुळे की अशा प्रकारचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेले आहेत. त्यामध्ये पहा पुढे काय म्हटलेलं आहे, सिस्टीम ऑपरेटेड बाय देम आर स्टोअर्ड इन ए सिस्टम ओनली इन इंडिया. म्हणजे त्यांनी तो जो डेटा आहे तो डेटा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी भारतामध्ये स्टोअर करणं हे त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. दिस डेटा शुड इन्क्लूड द फुल एंड टू एंड ट्रान्झॅक्शन डिटेल्स, information collected, carried, processed as a part of the message payment instructions for the foreign leg of the transaction, if any. The data can also be stored in the foreign country if required. जर याच्यामध्ये देशांतर्गत फंड ट्रान्सफरचा व्यवहार असेल तर त्याचा संपूर्ण डेटा हा भारतामध्ये स्टोअर झालाच पाहिजे. तो अन्य देशामध्ये जरी या पेमेंट नेटवर्क सुविधा देणाऱ्या मास्टर कार्ड, विजा किंवा अमेरिकन एक्सप्रेस या जरी फॉरेन बेस्ड कंपनीज असल्या तरी भारतातील व्यवहाराच्या संबंधितला जो काही डेटा असेल, ट्रान्झॅक्शनची माहिती असेल, ती माहिती त्यांना भारतामध्ये स्टोअर करावी लागेल. त्यांना ती माहिती त्यांच्या देशामध्ये स्टोअर करता येणार नाही. परंतु जर काही ट्रान्झॅक्शन जर त्या ठिकाणी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स असतील, म्हणजे भारतातून परदेशात फंड ट्रान्सफर करण्याबाबतची माहिती असेल किंवा परदेशातून भारतातल्या अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करण्याबाबतची माहिती असेल, तर या केसमध्ये जर आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी तो डेटा त्यांच्या देशातल्या सिस्टममध्ये त्या ठिकाणी त्यांना स्टोअर करता येऊ शकतो. म्हणजे फॉर फॉर एक्झाम्पल की आपल्याला माहिती आहे की फंड ट्रान्सफरच्या अनुषंगाने सध्या भारतामध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या सिस्टम वापरत आहोत, की ज्यामध्ये NEFT म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, ज्याला आपण रिटेल पेमेंट सिस्टम असं आपण म्हणतो. सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम आपण याच्या माध्यमातून ट्रान्सफर करू शकतो. आणि दुसरी सिस्टम जी आहे ती म्हणजे RTGS, ज्याला आपण रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असं आपण म्हणतो. या RTGSच्या माध्यमातून 2 लाखापेक्षा मोठी रक्कम जी आहे ती आपण त्या ठिकाणी रिअल टाइम एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. परंतु RTGS, NEFT आणि जी रिटेल पेमेंटसाठी एक ॲडिशनल जी सुविधा अलीकडे आपण उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे IMPS, इमिडिएट पेमेंट सिस्टम, की ज्याच्यामध्ये 10,000 रुपयापर्यंतची रक्कम आपण इमिडिएटली ट्रान्सफर करू शकतो. तर या ज्या 3 सिस्टम आहेत म्हणजेच NEFT, RTGS, IMPS या डोमेस्टिक पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स आहेत. म्हणजे या 3 सुविधांचा वापर करून आपण भारतामध्येच पैसे ट्रान्सफर करू शकतो. भारताच्या बाहेर आपल्याला या सुविधांचा वापर करून फंड ट्रान्सफर करता येत नाही. त्याच्यामध्ये एक्सेप्ट नेपाळच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी नेपाळ बाबतीमध्ये त्या ठिकाणी NEFTची सुविधा अलाउड करण्यात आलेली आहे. ती स्पेसिफिक केसच्या बाबतीमध्ये आहे. ते एक एक्झम्पशन म्हणून आपण गृहीत धरू शकतो. त्याला आपण इंडो नेपाळ रेमिटन्स स्कीम असं म्हणतो. त्या स्कीमच्या अंतर्गत आपण भारतातून नेपाळमध्ये NEFT द्वारे पैसे आपण पाठवू शकतो. परंतु इतर देशामध्ये या तिन्ही सुविधांचा वापर करून आपल्याला फंड ट्रान्सफर करता येत नाही. मात्र परदेशात फंड ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे स्विफ्ट ची सुविधा आहे. स्विफ्ट म्हणजे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन त्याला म्हटलं जातं. ही एक आंतरराष्ट्रीय फंड ट्रान्सफरची सुविधा असून ज्या बँकांनी स्विफ्टची मेंबरशिप घेतलेली आहे त्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला इंटरनॅशनल फंड ट्रान्सफर हे करता येऊ शकतात. तर या स्विफ्टच्या माध्यमातून जे ट्रान्झॅक्शन होतील ते इंटरनॅशनल फंड ट्रान्सफरचे ट्रान्झॅक्शन असतील. आणि त्याबाबतचा काही डेटा जर या कार्ड नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांना वाटलं की तो त्या देशाच्या माहितीकरिता किंवा तिथल्या कायद्यातील तरतुदीनुसार जर त्याचा डेटा परदेशात स्टोअर करण्याची आवश्यकता असेल तर तोच केवळ डेटा हा परदेशामध्ये त्या ठिकाणी स्टोअर करता येईल. आणि मात्र की त्याचा जो काही मूलभूत डेटा आहे तो देखील भारतामध्ये स्टोअर करावा लागेल. मात्र भारतातल्या भारतात जे काही रेमिटन्सेस होतील किंवा जे काही फंड ट्रान्सफर होतील, ज्या काही सेटलमेंट प्रोसेस त्या ठिकाणी केल्या जातील, तर त्याबाबतचा डेटा जो आहे तो डेटा त्यांना परदेशात स्टोअर करता येणार नाही. आणि त्याबाबतचं ऑडिट करून त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वेळोवेळी सादर करणं हे या डायरेक्शननुसार मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. मात्र की यामध्ये असं निदर्शनास आलं की भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 एप्रिल 2018 मध्ये जे काही त्या ठिकाणी निर्देश जारी केलेले होते त्या निर्देशाचा भंग या मास्टर कार्ड कंपनीने केलेला आहे. म्हणजेच भारतामध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती देखील की त्यांनी त्या ठिकाणी परदेशात स्टोअर केली. त्याचे वेळोवेळी जे ऑडिट रिपोर्ट RBI ला सादर करणं आवश्यक होतं ते त्या ठिकाणी वेळेत सादर केले नाहीत.
आणि त्यामुळे या निर्देशाचा भंग त्यांनी केला आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. मात्र त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे बदल झाले नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी भारतात मास्टर कार्ड या कार्ड नेटवर्कला इथून पुढच्या कालावधीमध्ये हे बॅन करण्यात आलेलं आहे. आता याचे परिणाम काय होतील हाही एक महत्त्वाचा भाग आहे. जे सध्याचे मास्टर कार्डचे युजर आहेत, की त्यांना याचा कुठलाही परिणाम त्याच्यावरती होणार नाही. त्यांना त्यांची कार्ड जी आहेत त्याच्या व्हॅलिडिटीपर्यंत त्यांना वापरता येऊ शकतील. मात्र त्याची व्हॅलिडिटी संपल्यानंतर मात्र नवीन कार्ड त्यांना मास्टर कार्डचं मिळणार नाही. त्यांना ते कदाचित रुपे किंवा व्हिसा या 2 कंपन्यांची जी काही कार्ड्स आहेत ती बँकांच्याकडून त्यांना घ्यावी लागतील. त्याचबरोबर जे नवीन इच्छुक कस्टमर आहेत त्यांना मात्र आता मास्टर कार्डचे जे काही कार्ड्स आहेत ते त्या ठिकाणी त्यांना आता इथून पुढच्या कालावधीमध्ये उपलब्ध होणार नाहीत. मात्र हा बॅन किती कालावधीपर्यंत राहील हे आपल्याला अद्याप त्या ठिकाणी त्या सूचनेमध्ये निर्देशित करण्यात आलेलं नाहीये. सपोज भविष्यात काही त्या ठिकाणी सुधारणा झाल्या, किंबहुना मास्टर कार्डनी तशा प्रकारची हमी भारतीय रिझर्व्ह बँकेला दिली आणि ह्या सगळ्या जे काही झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त केल्या, तर कदाचित पुन्हा मास्टर कार्ड या देशामध्ये कंटिन्यू होऊ शकतं. मात्र त्या भविष्यातल्या जर-तरच्या त्या गोष्टी आहेत. मात्र सध्या इथून पुढे नवीन कस्टमरला मास्टर कार्डचं जे काही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आहे किंवा त्या ठिकाणी प्रीपेड कार्ड जे आहेत, ते त्या ठिकाणी आता मिळू शकणार नाहीयेत. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने या मास्टर कार्डवरती भारतात हा बॅन केलेला आहे. मात्र याचा थोडासा मोठा फायदा हा त्या ठिकाणी व्हिसाला होऊ शकतो. त्याचबरोबर रुपे कार्डला त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण जो मोठा कस्टमर मास्टर कार्डचा जो होता की ज्यांची आता व्हॅलिडिटी संपत आलेली आहे कार्डची, अशा ग्राहकांना नवीन कार्ड्स देताना मात्र ते आता व्हिसाची द्यावी लागतील किंवा त्या ठिकाणी रुपेची त्या ठिकाणी कार्ड्स त्या ठिकाणी द्यावी लागतील. त्यामुळे एक डिमांडचा जो इफेक्ट आपण म्हणूया तो त्या ठिकाणी व्हिसा आणि रुपेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि तो फायदा निश्चितपणे या 2 कार्ड नेटवर्क कंपन्यांना होऊ शकतो. मात्र इथे पुन्हा एकदा मी रिपीट करतो, की जे मास्टर कार्डचे विद्यमान कस्टमर आहेत आणि त्यांच्या कार्डची व्हॅलिडिटी अजून पुढे आहे, त्यांच्या बाबतीमध्ये सेवा बंद होणं किंवा सर्व्हिस डिस्कंटिन्यू होणं अशा प्रकारचे काही बाबी घडणार नाहीयेत. मात्र नवीन व्यक्तींना, नवीन ग्राहकांना मास्टर कार्डचे कार्ड्स त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाहीत. तर ही एक महत्त्वाची बातमी आज त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये किंबहुना बँकिंग क्षेत्रामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते, की ज्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलेली आहे. धन्यवाद.